देवासी आवडे भक्त समाग देवासी आवडे भक्त समाग देवासी आवडे भक्त समाग देवासी देवाचे
हरी 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 देवासी आवडे भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम त्याचे सर्व काम करी अंगे भक्ता काजा लागी धरी अवतार नांदे भक्ता घरी स्वयं देव
भक्ताविण देवा काहीच नावडे, भक्ताविण देवा काहीच नावडे, भक्त तो आवडे सर्व काळ। भक्ता काजा लागे धरी अवतार, नांदे भक्ता घरी स्वयं देव। एका जनार्दनी भक्ताचा अंकित, एका जनार्दनी भक्ताचा अंकित, देव सदोदित स्वयं होत। भक्ता काजा लागे धरी अवतार, नांदे भक्ता घरी स्वयं देव। विठ्ठल देवासी आवडे भक्त समागम, त्याचे सर्व काम करी अंगे। भक्ता काजा लागी धरी अवतार, नांदे भक्ता घरी स्वयं देव। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची
त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बरा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ देवासी आवडे भक्त समागम देवासी आवडे भक्त समागम त्याचे सर्व काम करी अंगे भक्ता काजा लागी धरी अवतार नांदे भक्ता घरी स्वयं दे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी महान देवभक्त महान गुरुभक्त संत श्रेष्ठ शांती ब्रह्म दयेची मूर्ती आणि श्रीमंत साधू श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट आणि शक्ती संपन्न असा अभंग आणि या अभंगाद्वारे नाथ बाबा आहेत ना देवाची आवड फलासह मानवी जीवापुढे प्रतिपादित करतात विठ्ठल विठ्ठल
या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा असा परिहार देणं हे नित्याचं असतं, गरजेचं असतं, अगत्याचं असतं. तो थोडक्यात परिहार असा आहे की या आपल्या देवभूमी, संतभूमी आणि यज्ञभूमी अशा या भूमीमध्ये थोर तपस्वी साधू महात्मे, ऋषीमुनी, अगस्त्य ऋषींचं पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा पवित्र भूमीमध्ये मौजे डकवाडी या महाराज गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 5वे, 5व्या वर्षामधील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त आयोजक, नियोजक, ग्रामस्थ यांच्या वतीने अंकुश भाऊंनी आणि अंगद तात्या आणि महाराज आमचे परमार्थ प्रेमी आदर्श महाराज श्री निवास महाराज गिरी यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सुपूर्द करण्यात आली. आणि महाराज या कीर्तन सेवेचं सौजन्य संपत भाऊंकडे. अशा अनुषंगाने महाराज इथं येण्याचा पहिल्यांदाच हा योग जुळून आलेला आहे. आणि अशा कीर्तन रूपी सेवेसाठी आपण सगळे उपस्थित आहेत. दोन्ही चोपदार आहेत, दोनही मृदंगमणीत, उत्कृष्ट महाराज या ठिकाणी गायनाचार्य आहेत. आणि आमच्या योगेश बाप्पांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधील हे बालगोपाळ. साऊंड सिस्टीम उत्कृष्ट आहे. सर्वांचंच महाराज या व्यासपीठावरून नम्र असं अभिवादन करतो. बाह्य विषयाकडे न जाता प्रसंगाच्या आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. विठ्ठल ऐका, भाग्यवान मंडळी आहात आपण सर्वजण की आपल्या जीवनामध्ये आपल्याला महाराज ही परमगती प्राप्त झाली. हे खूप मोठं भाग्य आहे. सांगून जाईन महाराज, कथा, कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह याचं आयोजन, नियोजन करण्यासाठी, ते महाराज कथन करण्यासाठी, श्रवण करण्यासाठी निश्चित माणसाकडं महाराज काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. त्याच वेळेस महाराज असा परमार्थिक सोहळा महाराज घडत असतो. हे सर्वात मोठं शास्त्र. काहीतरी महाराज या भूमीमध्ये सामर्थ्य आहे. पूर्वी महाराज या ठिकाणी देव आले असतील, संत आले असतील, साधू आले असतील, यांनी इथं यज्ञ केले असतील निश्चित. म्हणून यज्ञभूमी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. थोर तपस्वी अगस्त्य मुनींचा आश्रम महाराज याच भूमीमध्ये. हे पुण्याई महाराज आपल्या कामाला आली, आपल्या उपयोगाला आली महाराज. लक्षात बारकाईने जर निरीक्षण केलं, पंढरपूरला मंदिरामध्ये जर निरीक्षण केलं तर महाराज कानोपात्राचा वृक्ष आपल्याला पाहायला मिळेल.
निरीक्षण केलं तर महाराज आपल्याला अजान वृक्ष पाहायला मिळेल. आणि या मंदिरात सुद्धा जर बारकाईने निरीक्षण केलं तर बेलाचा वृक्ष पवित्र असा पाहायला मिळेल. ही तपभूमी यज्ञभूमीची ही साक्ष आहे. म्हणून ही भूमी पावन पवित्र आणि पुण्यवान आहे. हेच महाराज आपलं महत्भाग्य. महाराज सांगून नाही महाराज, पूर्व पुण्याच्या जोरावर महाराज हे परमगती आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून साधू संत सुद्धा बोलून गेले महाराज, पूर्व जन्मी ज्याची असेल पुण्याई, पूर्व जन्मी ज्याची असेल पुण्याई, त्याच्या मुखी रामकृष्ण हरी, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन. हे शास्त्र आहे लक्ष. म्हणून इथं महाराज अखंड हरणम सप्ताहाचं आयोजन आणि नियोजन आपण सगळेजण करतात. हे महत्भाग्य महत्भाग्य. एक सिद्धांत सांगतो, घेऊन जा ऐका. पूर्व जन्मीच्या पुण्याईने महाराज या जन्मात मनुष्याला तब्बल 13 गोष्टी प्राप्त होत असतात. 13 गोष्टी. आणि म्हणून पूर्वजन्मीच्या पुण्याला खूप मोठं महत्व असतं. मनुष्य जन्म, चांगल्या कुळात जन्म, वैभव, आरोग्य, मोठे आयुष्य, सत्पात्री दान, सुपुत्र, सुमित्र, सुप्रिया, भगवान परमात्म्याची भक्ती, विद्वत्ता, चांगले नातेवाईक आणि इंद्रिय ताब्यात. या 13 गोष्टी महाराज पूर्वजन्मीच्या पुण्याने मनुष्याला या जन्मात प्राप्त होत असतात. म्हणून पूर्वजन्मीच्या पुण्याला खूप मोठं महत्व दिलं शास्त्र. सांगून जाईन, ध्यान देऊ नाही का. पापाने संसार दुःखमय होत असतो, पुण्याने संसार सुखमय होत असतो. पण पुढचं वाक्य घेऊन जा. आपल्याकडे महाराज जर पुण्याचा ढिगारा असेल ना तर परमार्थ हा सफल होत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवासाठी जाना दयासीच राजी, देवासाठी जाना दयासीच राजी, देवासाठी जाना
पुण्याचा ढिगारा असेल, पुण्याची रास असेल तर. म्हणून महाराज आपले थोर तपस्वी अगस्त मुनींकडे हे पुण्य होतं. त्यांच्याकडं पुण्याचा ढिगारा आहे, पुण्याची रास होती. म्हणून ही सफलता आहे महाराज. सांगून नाही एक वाक्य झेंडीव नाही. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या अंतःकरणामध्ये अगस्त मुनींविषयी महाराज पवित्र भावना आहे. आणि त्या पवित्र भावनेचा परिपाक म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. निश्चित महाराज या अखंड हरिनाम सप्ताहाचा देवाला सुद्धा आनंद होत असेल. तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी होती जे सात्विकन, तयाचा हरिक वाटे देव. आपण महाराज हा जो परमार्थिक सोहळा करताय ना, याचा नक्की देवाला आनंद होत असतो. तसं पाहिलं तर महाराज गाव छोटे, खूप छोटं गाव आहे, पण उत्सव मात्र खूप मोठा आहे. लक्षात घ्या. कारण खूप मोठं अन्नदान या ठिकाणी होत आहे. या भूमीचं सामर्थ्य, या भूमीची पवित्रता आहे. नक्की महाराज याचा देवाला खूप मोठा आनंद आहे. आणि गावकरी समस्त महाराज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आहे म्हणून होत आहे. पण ऐका, जगाचा विचार केला ना महाराज, तर संपूर्ण जगाला महाराज देवच आवडत असतो. देव आवडतो, कोणालाही विचारणार तरी ती व्यक्ती सांगेल देव आवडतो. चला, शास्त्रामध्ये याची यादी दिली कोणाकोणाला देव आवडतो. ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा सांगा ना तुम्हाला कोण आवडतं.
त्यावेळेस ब्रह्मदेवाने सुद्धा उत्तर दिलं, मला सुद्धा आहे ना देवच आवडतो. का बरं? ज्याचे नाभी जन्म चतुरान, म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा देवच आवडत असतो. नारदजींना विचारलं, नारदजी तुम्ही सांगा तुम्हाला कोण आवडतं? त्यावेळेस नारदजींनी सुद्धा गोड उत्तर दिलं. नारदजी सुद्धा म्हणतात, मला सुद्धा देवच आवडतो. का बरं? नारदजी बोलतात, म्हणून तर मी गळ्यामध्ये विणा आणि हातामध्ये चिपड्या घेऊन सतत देवाचं भजन करतो. म्हणून श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. चला लक्ष्मी आई साहेबांना विचार. लक्ष्मी आई साहेब सांगा ना तुम्हाला कोण आवडतं? त्यावेळेस लक्ष्मी आई साहेबांनी सुद्धा उत्तर दिलं, मला सुद्धा देवच आवडतो. का बरं? पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मी आई साहेबांना सुद्धा देवच आवडतो. चला साधू संतांना विचारलं, साधू संतांनो सांगा ना तुम्हाला कोण आवडतं? त्यावेळेस संतांनी सुद्धा हेच उत्तर दिलं, आम्हाला ना आम्हाला सुद्धा देवच आवडतो. साधू संत बोलतात, तो हा देव काही देव देव
तो हा देवाचाही देव बळया माझा पंढरीराव. संपूर्ण जगाचा आराखडा आपण जर पाहिला तर सर्व जगताला देवच आवडतो. लक्षात. पण एक खूप मोठा प्रश्न आहे महाराज, खूप मोठा प्रश्न आहे. तो ध्यान देऊ नाही का? संपूर्ण जगताला महाराज देव आवडतो हे मान्य आहे महाराज, पण वाक्य ऐका, देवाला कोण आवडतं हा लय मोठा प्रश्न आहे. लक्षात. सगळ्यांना महाराज देव आवडतो, मान्य, पण नेमकं देवाला कोण आवडतो याचं समर्पक उत्तर पैठणचे साधू नाथबाबांनी आज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात दिले. आवडेचा हरी देवाशी आवडे, आवडे देवासी आवडे, देवासी आवडे,
नागबाबांनी महाराज प्रथम चरणामध्ये देवाची आवड सांगितली. संपूर्ण महाराज जगताचा विचार केला ना तर सर्वांना महाराज देव आवडतो मान्य, पण खूप मोठा प्रश्न आहे, देवाला कोण आवडतं हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर दिले, देवासी आवडी भक्त समागम. देवाला महाराज भक्त आवडतो, भक्त, म्हणून आपण भक्त झालं पाहिजे. सांगून नाही ज्ञानदेव नाही का, आपल्याला देव आवडावा का देवाला आपण आवडावं, नेमकं कसं आहे? आपल्याला देव आवडावा का देवाला आपण आवडावं, नेमकं खरं कोणतं यातलं? शास्त्रकार सांगतात, आपल्याला देव आवडून अजिबात उपयोग नाही, अजिबात उपयोग नाही. देवाला आपण आवडलं पाहिजे. ओके, म्हणून देवाशी आवडे भक्त समागम. पांडवांना महाराज देव आवडत होते यात नवल नाही, लक्षात घ्या. पांडवांना देव आवडत होता याच्यात नवल नाही, उलट देवालाच पांडव आवडत होते. म्हणून द्वारकेचा राम ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. लक्षात. आणि म्हणून महाराज आपल्याला देव आवडून उपयोग नाही, देवाला महाराज आपण आवडलं पाहिजे असा आपला परमार्थ पाहिजे. आणि म्हणून असा परमार्थ करायचा आणि आपण भक्त बनायचं, आणि तो भक्त देवाला आवडतो. ही देवाची आवड आहे. देवासी आवडी भक्त समागम. म्हणून मला जीवनामध्ये परमार्थाला अनन्यसाधारण महत्व आहे. सांगून जाईन ज्ञानदेव नाही का, परिस्थितीचं भान विसरून भक्तीचा आनंद घेणारा पंथ महाराज या जगाच्या पाठीवर जर कोणता असेल ना तर त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. परिस्थितीचं भान विसरून भक्तीचा आनंद घेणारा हा पंथ आहे महाराज. ऐका, परिस्थिती असली तरी भक्ती करता येते
आणि परिस्थिती नसली तरी सुद्धा भक्ती करता येते. ही वारकरी संप्रदायाची खूप मोठी शिकवण आहे. बरेचसे असं म्हणतात, महाराज आम्ही परमार्थ करू, भक्ती करू, पण आमची परिस्थिती नाही. म्हणून संप्रदायाने शिकवण घालून दिली, परिस्थिती असली तरी भक्ती करता येते आणि परिस्थिती नसली तरी भक्ती करता येते. सांगू वाक्य, ज्याची परिस्थिती चांगली, ज्याचा संसार चांगला, पण ज्याची मनस्थिती चांगली ना, त्याचा परमार्थ चांगला. हे कधीच विसरू नका की देवापर्यंत महाराज ती भक्ती जाते. म्हणून श्रेष्ठत्व आहे महाराज, श्रेष्ठत्व. म्हणून परमार्थ करा. एक वाक्य आवर्जून सांगेल महाराज, ध्यान देऊ नाही. मिठाशिवाय अन्न, साखरेशिवाय पक्वान्न, आचरणाशिवाय नांदणं आणि परमार्थाशिवाय जगणं शक्यच नाही, शक्यच नाही. आणि जो कोणी परमार्थाशिवाय जगत असेल वाया गेल्याशिवाय राहत नाही. भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, भक्ती करा आणि आपला उद्धार करून घ्या. हे सूत्र साधू संतांनी आपल्या पुढे ठेवले. म्हणून परमार्थामध्ये 4 गोष्टी विशेष आहेत. 1 संत, 2 ग्रंथ, 3 पंथ आणि 4 भगवंत. 4 गोष्टी परमार्थामध्ये विशेष. संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. चला, संत काय करतात? संत इतना ग्रंथ लिहितात. ग्रंथ काय करतात? पंथ दाखवतात. पंथ काय करतात? भगवंत भेटवतात. हे सूत्र आहे महाराज. म्हणून अकळावा श्रीपती येणे पण, अकळावा श्रीपती येणे पण, अकळावा श्रीपती येणे पण.
11वा श्रीपती येणे पंथी. लक्षात. अशी महाराज थोर साधू संतांच्या संगतीमध्ये महाराज आपला निवास आहे. आणि ते थोर तपस्वी साधू आहेत अगस्त्य मुनी. यांची संगत तुम्ही सोडू नका, हे वचन आहे महाराज माऊलींचं. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग 11वा श्रीपती येणे पंथे. याच मार्गाने जर आपण चालत राहिलो ना तर देवापर्यंत आपण पोहोचू शकतो. हे सूत्र आहे. म्हणून संतांच्या संगतीला खूप मोठं महत्व आहे. का बरं? शास्त्रकार सांगतात संतच भ्रांताला शांत करू शकतात, दुसरं कुणी नाही. या जगात दुसरं कुणीच महाराज भ्रांताला शांत करू शकत नाही. ते संत करतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याचा पुरावा दिला. माऊली म्हणतात जयाचे नाव तीर्थ दर्शने प्रशस्ती शिखाव. जयाचे निसंगी ब्रह्मभाव भ्रांतासी. संत महाराज श्रेष्ठ आहेत. संत शांत निवांत निभ्रांत, मुखात वेदांत आणि हृदयात भगवंत म्हणजे संत आहेत. लक्ष. म्हणून महाराज संतांचं जीवन उज्ज्वल आहे. संतांचं जीवन महाराज शोज्वल आहे. आणि संतांचं जीवन निर्मळ आहे महाराज, निर्मळ. सांगू एकच वाक्य. मानवी जीवाला महाराज दुःखरूपी संसारामधून सुखरूपी मोक्षाचा मार्ग दाखवणार या जगतामध्ये एकमेव जर कोण असतील ना तिथे संतच आहेत. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. संतांशिवाय महाराज मानवी जीवाचं हित कल्याण करणार या जगात दुसरं कोणी नाही. म्हणून त्याची माझी हित करीती सदा. त्याची माझी हित करीती सदा.
यांच्याविषयी माझ्याकडं बोलायला शब्दच नाहीत महाराज. खूप उंच आवाज मी दररोज फिरतो, पण एवढा आवाज नाही पाहिला बरं का. नाही पाहिला. एक देवाची देणगी तुम्हाला दिलेली. फक्त आवाज जपा. बऱ्याच जणांचे आवाज गेलेत. काय गेले मला उसकटायला लावणार. ही खरी भक्ती महाराज. ही खरी भक्ती आणि देवापर्यंत पोहोचवत असते. खूप शास्त्र आहे महाराज या भक्तीचं. आजच्या दिवशी मी तुम्हाला एकच सांगेल की आपण भक्त बना. ओके का? सर्वांना देव आवडतोय, पण देवाला कोण आवडतो हा मुद्दा लई महत्वाचा आहे. लक्षात. जोपर्यंत आपण भक्त होत नाही ना तोपर्यंत आपण देवाला आवडत नाही. म्हणून देवाशी आवडी भक्त समागम. आणि एकदा का महाराज आपण भक्त झालो ना की त्या भक्ताची सगळी कामं महाराज हा देव करत असतो. त्याचे सर्व काम हरी अंगे, त्याचे सर्व सर्वांकडे विनंती अर्ज करतो, भक्त बना. एकदा का आपण भक्त बनलो ना की देव आपली कामं करतो. हा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत महाराज नाथबाबांनी आपल्या पुढे ठेवलाय. देवासी आवडे भक्त समागम, त्याचे सर्व काम करी अंगी. मग महाराज कोणाकोणाची कामं केली तर याची खूप मोठी यादी.
जवळच महाराज संत गोरोबा काका आहेत, ते भक्त आहेत. महाराज त्यांचं काम देवाने केलं. त्याचे सर्व काम करी अंगी. पुराणामध्ये महाराज एक भक्त होऊन गेला, त्याचं नाव आहे प्रल्हाद. सर्वांना ज्ञात आहे. त्याचं सुद्धा बरंच काम महाराज देवानेच केले. त्याचे सर्व काम करी. ज्यांनी महाराज हा अभंग लिहिला असे पैठण निवासी शांती ब्रह्म नाथबाबांना सुद्धा हा अनुभव आहे. नाथबाबा सुद्धा म्हणतात, माझं सुद्धा बरीच कामं देवानीच केली. ओके. 36 वर्ष देव नाथबाबांच्या घरी राबला. काही थोडी कामं केली असतील का देवानी? त्याचे सर्व काम करी. या ठिकाणी महाराज अगस्त मुनींचं वास्तव्य महाराज, ही पावन आणि पवित्र भूमी, यज्ञभूमी महाराज. ओके. यांनी सुद्धा महाराज खूप कामं केली. खूप मोठा अगस्त मुनींच्या चरित्रामध्ये हा विषय आलाय. म्हणजे गिरी महाराज तुम्हाला ते दररोज चरित्र ऐकवतात. खूप कामं केली महाराज त्यांनी सुद्धा. खूप मोठ्या कथा आहेत ह्या. लक्षात घ्या. अहो, सत्ययुगातली एक कथा आहे, वृत्रासुर नावाचा. ओके. आणि याने खूप मोठा उत्मात केलता. याला कसं मारावं हा त्या काळात खूप मोठा प्रश्न उद्भवला होता. मग याच्यावर महाराज देवाने तोडगा काढला. ओके. खूप मोठं काम केलंय. देव म्हणले एक करावं लागेल, दधीची ऋषींची जी हाडं आहेत ना, याच्यापासून शस्त्र बनवावं लागेल. त्याने वृत्रासुर मरेल. ओके. आणि मग महाराज दधीची ऋषींनी आपल्या शरीराची हाडं दिली, त्याच्यापासून शस्त्र बनवलं. त्याचं नाव आहे वज्र. ते इंद्राला दिलं आणि इंद्राच्या हातून महाराज हा वृत्रासुर मारला गेला. खूप मोठं काम केलं महाराज. लक्षात. पण पुढं महाराज राक्षसांनी महाराज खूप मोठं सळो की पळो केलं. ओके. खूप त्रास द्यायला सुरुवात केली. कशामुळं? आमचा माणूस मारला वृत्रासूर म्हणून. खूप उत्मात केला. साधू संत ऋषी मुनींना खूप त्रास द्यायला लागले. ओके ना. आणि पुन्हा हा खूप मोठा प्रश्न वाढला, काय करावा काहीच समजेना महाराज. खूप मोठा प्रश्न होता त्यावेळेसचा, काय नेमकं करावं. काहींनी महाराज खूप प्रयत्न केले महाराज त्या राक्षसांना मारण्याचा, पण मारले गेले नाहीत. ओके. नाही मारले गेले महाराज. कशामुळे बरं? ऐका जरा. अहो, ते राक्षस आहे ना, हल्ला करायचे, मारायचे आणि पळून जायचे आणि समुद्रामध्ये जाऊन लपून बसायचे. याच्यामुळे सापडतच नव्हते कुठं गेले. आणि परत बाहेर यायचे, परत हे काम करायचे, परत समुद्रात लपून बसायचे. सापडतच नव्हते. इतका उत्मात केला. लक्षात. विष्णूकडे गेले महाराज. देवता विष्णूला विनंती केली, बघा काहीतरी हे आमचं काम करा. ओके. हे लय अवघड झाले. विष्णू म्हणले तुम्ही एकच काम करा. ओके. काय? अगस्त्य मुनींची भेट घ्या
अगस्त्य मुनी तुमचं कामच करून टाकतील. त्यांची फक्त तुम्ही भेट घ्या. आणि मग देवता आले अगस्त्य मुनींकडे. मुनिवर काय काम? देवता म्हणले महाराज हे असं संकट आहे बघा. हे राक्षसाचं काय गावानाच आहे, काय भानगड आहे. आम्हाला समजलं ते समुद्रात जाऊन लागत्यात आणि आता मात्र हे अडचण आहे. याच्यावर तुम्ही काहीतरी उपाय करा. अगस्त्य मुनी म्हणले तुम्ही घाबरू नका अजिबात. हा मी काम करतो आणि तुम्हाला राक्षसच सापडून देतो. कस काय? अगस्त्य मुनी म्हणले मी काय करतो माहिती का, समुद्रच पिऊन टाकतो. हो का ना. ही कथा आली समुद्र अगस्त्य मुनीला का प्यावा लागला. हो का ना. आणि मग अगस्त्य ऋषींनी अनुष्ठान केलं समुद्राच्या किनारी. जी समुद्र पियाला सुरुवात केली ना, अख्खा समुद्रच पिऊन टाकला अगस्त्य मुनी. आता राक्षस सापडले का नाही, आता कुठं पाहिजे. आणि मग देवांनी राक्षाला केलं का नाही काम. ओके. म्हणून महाराज आपण भक्त बनलं पाहिजे. आपण जर भक्त बनत असून तर निश्चित व्यासपीठावरून सांगेल मी तुम्हाला, अगस्त्य मुनी आपलं सगळं काम केलं. विठोबा रखुमाई